नमस्कार श्रोते मंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचे आपले 11 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता आपण 12वा अध्याय वाचत आहोत. 12व्या अध्यायाच्या आपल्या 200 वेळा पूर्ण झालेल्या आहेत. आता 200च्या पुढच्या वेळा आपल्याला घ्यायच्या आहेत. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. जे निजोनिया निज शेजारी, जे काळी माझी इच्छा करी, तेची काळी तेची अवसरी, सुख शेजारी मी निववी. मज कुडे नाही नेने, नाही कवाड कारणे, नित्य निज शेजे निमवने, जे जीवे प्राणी अनुसरली. ऐशा सर्व कामदायक, पुरुषा माझी मीची एक, हा गोपिकी जाणून विवेक, भावनिष्ठंक धरेला. ज्यासी भाळले निष्काम तापसी, ज्यासी भाळले योगी संन्यासी, गोपी भाळल्या त्यासी देह गेहासी विसरोनी. अंधारी गुळ खाता, कडून लगे तो सर्वथा, तेवी नेनोनी माझी सचितानंदा, माते सेविता मी जहान्या. परीस मानोनी पाषाण, फोडू जाता लोहाचा घन, लागताची होय स्वर्ण, तैसा जान गोपिका. विष मनोनी अमृत घेता, मरण जाऊनी अमरता, देवी जार बुद्धी माते भजता, माझी सायुज्यता पावल्या. म्या गोपिकांसी कामू केला, की त्यांचा सर्व कामू हरिला, विचारितार्थ येथिला, मोक्ष पावला मतकामे. त्यासी ज्यासी झाली माझी संगती, त्या एक दोन सांगो किती, शतसहस्रमिती निजपदा प्रती पावल्या. वेरागरांच्या मनी प्रती, खडे लागले हिरे होती, तैशी गोपिका माझ्या संगती. नेनो किती उद्धरल्या, मी परब्रह्म मूर्ती चोखडी, माझी या व्याभिचार परवडी, धुतल्या विद्या पापकोडी, मुक्ती रोकडी पावल्या. मी अथवा माझे संत, संगती होईल ज्यासी प्राप्त, ते मज पावली निश्चित, संदेह येत न धरावा. माझे स्वरूपावरी लोक, विकल्पे ठेविती नाना दोख, संत माझे निर्दोख, सत्संगे सुख निर्दुष्ट. उद्धवा त्वाही एची अर्थी, बहुत न करावी युक्तती, धरोनिया सत्संगती, संसार गुंती गुगवावी. माझे स्वरूप शुद्ध निर्गुण, वेद तितुका गा त्रिगुण, त्या वेदाचे जे प्रेरण, ते गौन जान मत्प्राप्ती. त्या वेदार्थे श्रुती स्मृती, नाना कर्मे करविती, त्या कर्माची कर्मगती, नकळे निश्चिती कोणासी. कर्मस्वरूपे परमगूढ, विधी निषेधे अति अवघड, सज्ञानासी नवे निवाड, शास्त्रे दृढ विचारिता. केवळ कर्मची कर्मांत, एक प्रवृत्त एक निवृत्त, सकाम निष्काम अद्भुत, अंगे आदळत साधका. कर्म तितुके अविद्येक, वेद तो त्रिगुणात्मक, तत्संबंधी श्रवण देख, साधन रूप वेदांत. तमोगुणे कर्मकांड, रजोगुणे उपासनाकांड, सत्वगुणे ज्ञानकांड, वेद त्रिकांड त्रिगुणात्मक. वेदशास्त्र विधान विधी, याचे मूळ अविद्या आधी, जे अविद्येस्तव देहबुद्धी, विधी निषेधी गोवित. या लागी उद्धवा तू आदी, सांडे अविद्यापात त्रिशुद्धी, अविद्या सांडिल्या संबंधी, सहजे वेदविधी सांडिला. आधी अविद्या ते कोण, हेच आम्हान कळे जाण,
मग तिचे निराकरण केवी आपण करावे. निज कल्पनेचा जो बोध तेची अविद्या स्वतः सिद्ध. तेनेची बाधे विधी निषेध. ते त्यागिल्या शुद्ध ब्रह्म्याची तो. दूर पडिली आरणी सहज कटक जाय पळोनी. तेवी अविद्या सांडिता सांडनी विधी विधान दुनी सहजेची. आखू छेदिलिया पडी पाडे रथन चाले असताही घोडे. तेवी अविद्या छेदिलिया निवाडे विधी निषेध पुढे न चलती. मूळ छेदिलिया एके घाई शाखा पल्लव छेदिले पायी. तेवी अविद्या छेदिलिया लवलाही विधी निषेध राही सहजची. एके वेदीचा तात्पर्यार्थ मुख्य भजावा मी भगवंत. तोची शास्त्री विशदार्थ करी वेदांत श्रवणार्थे. श्रवण केलियाचे फळ जाण करावे अविद्या निरसन. अविद्या निरसिलिया श्रवण पुढारे जाण लागेना. जेवी टाकिलिया स्वस्थान पुढारे न लगे गमनागमन. तेवी झालिया अविद्या निरसन श्रवण मनन लागेना. मनसी अविद्या केवी सांडे ते हेची अवघड थोर मांडे. हे अवघे उगवय सांकडे ते मी तुझ पुढे सांगेन. वेदशास्त्र कर्म विधान हे अविद्यायुक्त साधन. ते अविद्या जावया जान मज लागे शरण रिघावे. सांडूनी स्त्री पुत्र विषय ध्यान. सांडूनी योग योग्यता शहाणपण. सांडूनी कर्मठता कर्माभिमान मज लागी शरण रिघावे. सांडूनिया वेदाध्ययन सांडूनिया शास्त्रश्रवण. सांडूनी प्रवृत्ती निवृत्ती जाण मज लागी शरण रिघावे. सांडूनी धनमान चेष्टा सांडूनी सज्ञान प्रतिष्ठा. सांडूनी या नाना निष्ठा शरण वरिष्ठा मज यावे. सांडूनी या वेदिक लौकिक सांडूनी आगम तांत्रिक. मज शरण रिघालिया देख माझे निज सुख पावसी. सांडूनी कुळाची उंचपण सांडूनी जातीचा अभिमान. सांडूनी आश्रमाचे श्रेष्ठपण मज लागी शरण रिघावे. सांडूनिया ज्ञान ध्यान सांडूनिया विधी विधान. सांडूनिया देहाभिमान मज लागी शरण रिघावे. माझे नाव अंतर्यामी हृदयीचे जाणता मुख्यत्वे मी. तो मी चाळवे ना शब्दधर्मी श्रद्धा परब्रह्मी निर्ममत्वे. सर्व त्यागाचे त्यागिते पण उद्धवा तुझ मी सांगेन खून. सर्व सांडावाभिमान हे मुख्य लक्षण त्यागाचे. सर्व ही सांडोनी अभिमान मज रिघालिया शरण. तुझ केचे जन्म मरण माझे प्रतापे जाण तरसील. शरण रिघावयासाठी काय रिघावे गिरी कपाटी. किंवा सेवावी दरकुटी अथवा दिक्पटी भवांगवे. तुझ वस्तीसी नाही गाओ नित्य नेमस्त कोण ठाओ. शरण रिघावया कोठे धाओ ऐसा भाव कल्पिसी. मनसी शरण रिघावे कवनी ठाई तरी मी असे तुझ्या हृदयी. त्या हृदयस्थासी लवलाही शरण पाही रिघावे. सर्व भावे सर्वस्वेसी मज हृदयस्था शरणेसी. ते माझी सर्वंगतता पावसी सर्वभूत निवासी हृदयस्तू. तिळभरी राखोनी अभिमान जरी मज रिघशी शरण. तरी माझी प्राप्ती नव्हे जाण अभिमान विद्या प्राप्तिसी. श्वाने स्पर्शिले पक्वान्न
ते जेवी नातळे ती ब्राह्मण, तेवी जीवी असताभिमान, साधकासी मी जान नातळे. रजस्वलेची ऐकोनी वाणी, दुरपळी जे पुरश्वरनी, तेवी अहंकाराच्या साधनी, थिता जवळूनी मी जाये. रजक विटाळाचे जीवन, जेवी नातळती सज्जन, तेवी हृदय असताभिमान, उद्धवा मी जानन भेटे. डोळा हरवून विरे, घाई कोतन जिरे, टाकी मुक्त फळी न शिरे, खिळी माझी न सरे सराटा. तेवी मज माझी अभिमान, उद्धवा नरिघे गाजान, हे त्याग तात्पर्याची खून, तुझ म्या संपूर्ण सांगितली. पत्नी विचरता परपुरुषी, देखोनी निजपती त्यागी तिसी, तेवी अभिमान रत भक्तासी, मी ऋषिकेशी नातळे. या लागी सांडोनी अभिमान, मज हृदयस्था रिघाली या शरण, तुझ मी उद्धरीन जान, देवकीची आपण उद्धवा. देवकीची आन उद्धवा, मनसी तुझ दोघी माता, कोणतीची आन मानू आता, मज तुझीच आन तत्वता, तूच निर्भयता माझिनी. तू बोली नातुडसी काही, तुझ सर्वथा क्रिया नाही, तुझी आन भाक मानावी काही, ऐसे जरी काही कल्पिसी. पाते जुनी तुझिया बोलासी, थिते सांडावी स्वधर्मासी, लटके झाली अनिसी, कोणी समर्थासी भांडावे. उद्धवा ऐसे न म्हण, व्याजे वाहिली तुझियान, ते परमात्म्यावरी प्रमाण, सत्य जाण सर्वथा. उद्धवा तू आत्मा परिपूर्ण, मज तुझ नाही मी तू पण, त्या तुझी म्या वाहिली आन, परम प्रमाण परमात्मा. असता प्रत्यक्ष प्रमाण, का लागे भाक आन, सर्व भावी मजाली शरण, आताची जाण तरसील. मज शरण रिघाल्या वाडे कोडे, कळी काळ तुझ्या पाया पडे, काय से भवभय बापुडे, कोण तुझकडे पाहिल. शरण रिघताची तात्काळ, तू लहासी माझे बळ, तेव्हा भव भय पळे सकळ, तूज सकळी काळ कापती. तृणी पेटली अग्नी स्फुलिंग, तो जाळी नाना वनाचे दाग, तैसे शरण आलिया व्यंग, संसार दाग तू जाळीसी. शरण यावे हृदयस्तासी, तो हृदयस्तन कळे आम्हासी. उद्धवा तू ऐसे मनसी, तरी एक त्या स्वरूपासी सांगेन. सांडोनी रूपनाम अभिमान, स्फुरे जे का उद्धवपण, ते मज हृदयस्थांचे रूप जान, त्यासी तुवा शरण रिघावे. नामरूप गुणा वार्ता, हे माया जान तत्वता, ते सांडूनी जे स्फुरे सत्ता, ते मज हृदयस्थाचे रूप. ऐसे हृदयस्था जोडल्या पहाओ, तेव्हा सर्व भूती पाहता देओ, तेथ वेगळा उरावा उद्धव, रीता ठाओ न दिसेसी. तेव्हा सर्व भूती मी एकू, निश्चय जाण निष्ठंकू, देखता हे अनेक लोकू, त्यासी मी एकू एकला. ऐसा तू मिळवणी हृदयस्थासी, मी होई मज पावसी, माझी प्राप्ती द्वायसी, निर्भयसी निष्फळ.
ऐसी सांगोनी गुह्य गोष्टी, देवोद्धवाची पाठी थापटी. एरी चरणी घातली मिठी, उठवी तानुठी सर्वथा. तुवा जे सांगितले निजगुण निजगुज, ते मानले गा सहज. बोला एकांच संशय मज, तो मी तुझ पुसेन. वेदशास्त्राचे मथित सार, योगदुर्गीचे भांडार. पिकल्या सुखाचा सुखसागर, मजसाचा उपदेशिला. तू योगियांचा योगेश्वर, सकळ जगाचा ईश्वर. तुझे सत्य गा उत्तर, संशय कर मज वाटे. तू आज सांगितले संक्षेपे, जाण करावे गा स्वधर्माचरण. ते सत्य मानूनी वचन, सर्वस्वे जाण विश्वासलो. करावे जे स्वधर्माचरण, तेच मनसी माझे भजन. शेखी तेही आता सांडून, रिघावी शरण मनतोसी. तरी आत्मा करता की अकर्ता, हेची नकळे तत्वता. कर्म करावे की सर्वथा, आम्ही आता सांडावे. तुझी विषम उपदेश युक्तती, सांगता आम्हा आबळांप्रती. थोर संदेह वाढत चित्ती, काय श्रीपती करावे. जरी आत्मा झाला अकर्ता, तरी कर्माचा कोण करता. जे आत्म्यासी आली अकर्तव्यता, ते त्याग सर्वथा घडेना. एकोनी उद्धवाचा प्रश्न, सावळा राजीव लोचन. काय बोलिला सुन, सावधान परिसावे. एक बापा उद्धवा, मी मायेच्या निज स्वभावा. अनुसरोनी जीवभावा, कर्तृत्व जीवा जीवत्वे. जळी प्रतिबिंबला सविता, तो जळकंपे दिसे कापता. तेवी करताची मी दिसे करता, जीव अहंता स्वभावे. राजा झालिया निद्र्याधीन, तो स्वप्नी रंक होय आपण. तेवी प्रकृतीस्तव मज जाण, जीवपण भासे. सोय राजा आहे आपण, तो स्वप्नी रंकत्वे करी कोणान्न. तेथे जो दे पसाभरकन, त्यासी वाणी आपण राजा रे तू. आपणची राजा आहे, हे त्यास ठाऊके नव्हे. तैसेच जीवासही होय, पूर्णत्व स्वये स्मरेना. जेवी स्वप्नाची अवस्था, राजा रंक क्रिया करी समजता. तेवी विद्येस्तव तत्वता, कर्म करता मी झालो. तेथे वेदोक्त विधी विधान, जीवा अंगी आदळे जाण. जव नव्हे ब्रह्मज्ञान, तव स्वधर्माचरण करावे. राजा राजपती धागा नव्हे, तव रंक क्रिया त्यासी संभवे. तेवी जव ब्रह्मज्ञान नव्हे, तव सर्व करावे स्वधर्म. राजा राजपदी जागा झाला, तो भीक मनताची लाजला. तेवी ब्रह्मज्ञान जो पावला, तो मी करता या बोला न बोले कदा. जैसे रायास मिथ्यारंकपण, तेवी परमात्म्यासी जीवत्व जाण. त्या जीवास शरीरी संसारण, ते उपलक्षण वधारी. जैसा जीव जडा ते जीवविता, या लागी जीव ऐसी वार्ता. सहजे तरी स्वभावता, चैतन्य रूपता जीवासी. घटा माझी दीपू घातला, ते घट भरी प्रकाशू झाला. तोची घरा माझी ठेविला, घर भरी झाला प्रकाश. तेवी शरीरा माझी तरी जीव, सहजे तरी हा सदाशिव. एथ बोलणे न लगे बहु, जीव शिव एनु भवू. तो ऐसा
आरिषाचा सूर्य दिसे हाती, तेवी शरीरी जीवाची प्रसूती. प्रकर्षेसी राहती स्थिती, या लागे प्रसूती बोलिजे. आरसा अत्यंत लहान, तेथे सूर्यबिंबे संपूर्ण. तेवी विदेहा देहधारण, विवर प्रवेश त्या नाव. तेल्लरी चंद्रासी अभिव्यक्ती, तो गगनीचा दिसे अधोगती. तेवी शरीरी जीवाची प्रसूती, अव्यक्त व्यक्ती प्रवेशे. जळी सविता प्रतिबिंबला, परी तो जवळे नाही ओला झाला. तेवी कर्मे करोनी संचरला, अलिप्तथेला निजात्मा. जळी प्रतिबिंब अंदोलायमान, तेवी जीवासी जन्ममरण. थिल्लरी चंद्र अडकला पूर्ण, तेवी कर्मबंधन जीवासी. थिल्लर जवळ आटले, तेथे काय चंद्रबिंब निमाले. ते चंद्रबिंब होनी ठेले, जाहले निमाले दोन्ही मिथ्या. थिल्लरीचा चंद्र काढू जाता, तो मिथ्यात्वे न ये हाता. तेवी देही मिथ्यत जीवत्वा, ते सत्य मानिता अतिदुःखी. आरसा थोर अथवा लहान, तेथे सूर्यबिंबे संपूर्ण. तेवी मी अंतर्यामी जान, सर्वाभूती समान समग्र से. सूर्य थिल्लरा तोता, अडकला दिसे समजता. तेवी जीवासी कर्मबद्धता, मूर्ख तत्वता मानिती.